लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे। योजनेबाबत आदिती तटकरे यांच्याकडून महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। आता ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा देखील होतात। गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार, म्हणजेच खात्यात 1,500 जमा होणार की 2,100 रुपये जमा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये करण्यात आली होती। दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे। महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तसेच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशावर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या। या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला। आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। आता जानेवारीचे पैसे 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील। येत्या 3-4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरू होईल। ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांच्या मिळत राहील, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। दरम्यान 2,100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली। आधीसुद्धा बऱ्याच वेळेस स्पष्टीकरण दिले होते। नवीन अर्थसंकल्प व त्यापुढील काळात हा विचार केला जाईल। या महिन्यात 1,500 रुपयांचाच लाभ दिला जाईल। त्यासाठी 3,690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे।